लग्नासाठी तब्बल 38 लाख रुपये खर्च, थाटामाटात वरात, स्वप्नांनी भरलेली पाठवणी, पण 6 महिने उलटूनही नवऱ्याकडून अंतरच अंतर. सुरुवातीला सर्व काही ठीक आहे असं वाटत होतं, पण केवळ जसं जसं वेळ पुढे गेला तसं तसं संशय मनात घर करू लागला. पत्नी जवळ जायची तेव्हा तो लांब पळायचा. पतीबाबत एक मोठं सत्य आपल्यापासून लपवण्यात आलं असा गंभीर आरोप करत अखेर नवरीनं थेट पोलीस ठाण्याची पायरी चढली आहे. हे प्रकरण आता चौकशीच्या टप्प्यात आहे. किशोरनगर परिसरात राहणाऱ्या या तरुणीचा विवाह 25 एप्रिल 2025 रोजी हमीरपूर येथील तरुणासोबत पार पडला. लग्न सोहळा मोठ्या हॉटेलमध्ये, दागिने, विधिविधान, पाहुणचार सगळ्यावर मिळून जवळपास 38 लाख रुपयांचा खर्च. 26 एप्रिलला ती सासरी दाखल झाली, पण सासरी गेल्यानंतर जे घडायला हवं होतं ते घडलंच नाही असा तिचा दावा आहे. 4 दिवस ती तिथं राहिली, मात्र नवऱ्याकडून कोणतीही जवळीक नाही. कधी थकलोय म्हणणं, कधी विषय टाळणं, तर कधी पूर्ण शांतता. सुरुवातीला लाज संकोच समजून तिनं दुर्लक्ष केलं. त्यानंतर ती माहेरी परतली. काही दिवसांनी नवरा तिला नोएडाला घेऊन गेला. मोठ्या काकांच्या फ्लॅटमध्ये दोघं राहू लागले. पूर्ण 1 महिना एकत्र राहून ही परिस्थिती तशीच राहील असं तिचं म्हणणं आहे. इथूनच तिच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाले. तिनं सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट तिलाच समजावण्यात आलं असं ती सांगतेय. पत्नी म्हणून साथ देव, उपचार करू, खर्च आम्ही करू असं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर ही बाब बाहेर काढली तर बदनामी करू अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. यानंतर उपचाराच्या नावाखाली 5 लाख रुपये आणण्याची मागणी झाल्याचंही ती सांगते. तेव्हा तिला खात्री पटली की काहीतरी मोठं सत्य लपवण्यात आलं आहे. ती परत माहेरी गेली. कुटुंबावरही बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला. लग्नावर खर्च झालेले लाखो रुपये आणि मुलीचं आयुष्य दोन्ही अधांतरी असल्याचं कुटुंबांचं म्हणणं आहे. अखेर तिनं पती, सासरे आणि काकांविरोधात तक्रार दाखल केली. रावतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. हमीरपूर इथंही चौकशीसाठी पथक पाठवण्याची तयारी आहे. कुटुंबाचा आरोप आहे की मुलाची खरी शारीरिक स्थिती लपूनच लग्न लावण्यात आले. पैसे गेलेच, पण मुलीचं आयुष्यही संकटात आलं आणि अखेर तपासादरम्यान उघड झालं ते असं. नवरीचा आरोप आहे की तिचा पती नपुसंक असून ही बाब जाणीवपूर्वक लपवण्यात आली. सत्य काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल, पण एका तरुणीचं स्वप्नवत आयुष्य मात्र आज प्रश्नचिन्हाखाली आहे.